माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या आईचे AIच्या माध्यमातून फोटोची विटंबना करण्याचा प्रकार या प्रस्थापित मंडळींनी केला, त्यावेळी ह्यांची राजकीय संस्कृती, राजकीय परंपरा कुठे गेलेल्या? त्यांनी केलं की प्रेम आणि आम्ही केलं की बलात्कार असतो का? एखादा गावगाड्यातलं तरुण येऊन राजकारण करत असेल, त्यानं काय बोललं, त्यानं काय वेगळं काय बोललं, गावगाड्यातले 4 ठेवणीचे शब्द बोलले तर संस्कृती सोडली, पातळी सोडली हे बोलायचं. पाण्यात एखादी घाण असते, पाण्यातली घाण काढायची असेल तर पाणी ढवळूनच आपण करतो. त्यामुळे थोडीशी ढवळाढवळ, पण इथून पण पाणी चांगलं होईल, सुंदर होईल. माजी मंत्री जयंत पाटील यांच्यावर गोपीचंद पडळकरांनी अर्वाची भाषेत टीका केली. त्यानंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटले. गेल्या 2 दिवसापासून राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात येत आहे. परंतु दुसरीकडे गोपीचंद पडळकर समर्थक आता रस्त्यावर उतरले. त्यांनी आज आपण पाहू शकतो माझ्यामागं की गोपीचंद पडळकरचं मोठं पोस्टर आहे. त्या पोस्टरला दुधाभिषेक केलेला आहे. गोपीचंद पडळकर समर्थक आता पुन्हा एकदा आक्रमक होऊन सांगलीमध्ये त्यांनी आंदोलन केलं आहे. आणि जर काही अशाच पद्धतीनं जर का गोपीचंद पडळकर टीका करण्यात येत असेल तर त्याला योग्य उत्तर देऊ असं त्यांचं गोपीचंद पडळकरांचं समर्थक म्हणणं आहे. त्यासाठीच बोलण्यासाठी आपल्याला काही गोपीचंद पडळकरांचे कार्यकर्ते, तुम्ही का आज आंदोलन केलं, काय होतं? एक लक्षात घ्या, एक गावगाड्यातला सामान्य तरुण ज्यावेळी सर्वसामान्य, उपेक्षित, वंचित लोकांच्या भूमिका न्यायासाठी मांडून त्यांना न्याय मिळवून द्यायची भूमिका घेतो. विधान परिषदेवर आमदार होतो, जतसारख्या विधानसभा मतदारसंघातून 40,000च्या बहुमताने निवडून येतो व दुष्काळी भागाचा कायापालट करून सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका घेतो. त्यावेळी प्रस्थापित मंडळींना पोटशू हे उठले की एक गावगाड्यातला सामान्य माणूस आपल्या मांडीला मांडी लावून राजकारण करतो आणि न्यायाची भूमिका घेतो. तो पोटशळ उठल्यामुळेच प्रस्थापित मंडळी आमच्या नेत्याला कायम बदनाम करायचा चुकीच्या पद्धतीनं प्रयत्न करत असतात. खोटेनाटे आरोप करून कुठल्या प्रकरणात अडकवता येतं का, बदनाम करता येतं का बघतात. त्याला विरोध, त्याच पद्धतीनं ह्यांच्या सरंजामशाही प्रवृत्तीला विरोध हा गोपीचंद पडळकर साहेबांनी केला. सर्वसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका घेतल्या. गावगाड्यातल्या ठेवणीतले 4 शब्द बोलले म्हणून कोणाला एवढं मनाला लागायची गरज नाही. माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या कुटुंबियांच्या विरोधात बरेच बोललं गेलं. माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांची जात काढण्यापर्यंत यांची मजल गेली. माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या आईचे AIच्या माध्यमातून फोटोची विटंबना करण्याचा प्रकार या प्रस्थापित मंडळींनी केला, त्यावेळी ह्यांची राजकीय संस्कृती, राजकीय परंपरा कुठे गेलेल्या? त्यांनी केलं की प्रेम आणि आम्ही केलं की बलात्कार असतो का? ही कुठली भूमिका त्यांची? हे अजिबात चुकीचं आहे. सर्वसामान्य जनता हे कधीही मान्य करत नाही. सर्वसामान्य जनता, सर्व कार्यकर्ते हे आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या पाठीशी आहेत. त्याचमुळे जो हा नाहक बदनामीचा मध्ये प्रकार घडला त्याला विरोध म्हणून आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या प्रतिमेला आज सर्वांच्या वतीने दुग्धाभिषेक केलेला आहे. पण इकडून बघितलं राजकारणाची पातळी खाली जातो असं वाटतं. नाही, एक लक्षात घ्या, प्रस्थापित मंडळी जी आहेत ह्यांनी केलेल्या गोष्टी जर तुम्ही बघितल्या तर त्या गोष्टी आपण तेवढ्या महत्त्व देत नाही, सहज घेतो. आणि एखादा गावगाड्यातलं तरुण येऊन राजकारण करत असेल, त्यानं काय बोललं, त्यानं काय वेगळं काय बोललं, गावगाड्यातले 4 ठेवणीचे शब्द बोलले तर संस्कृती सोडली, पातळी सोडली हे बोलायचं. म्हणजे पवारसाहेब बोलले की पवारसाहेब इशारा केला आणि एखादा गावगाड्यातला सामान्य तरुणानं काय बोलला, आमदार साहेब काय बोलले की बरं नाही. अरे ही कुठली भाषा? हे सुद्धा पत्रकारांनी जपून स्टेटमेंट केली पाहिजेत. पत्रकार महोदयांना माझं विनंती आहे की एक लक्षात घ्या, गोपीचंद पडळकर साहेब ही भूमिका मांडतात, ही सर्वसामान्यांच्या, उपेक्षितांच्या, वंचितांच्या न्यायाची भूमिका मांडतात. कधी कुणाची भाडबीड ठेवत नाही. एक गावगाड्यातला तरुण ज्यावेळी आमदार होऊन त्यांना न्याय द्यायची भूमिका घेतो त्यावेळी राजकारण हलतं ना प्रस्थापित व्यवस्थेला. त्यामुळे छेद केलं आहे. आणि ह्या प्रस्थापितांना जो पोटशळ उठलाय त्यातून ह्या नेत्याला बदनाम करायचा त्यांचा नाहक डाव चालू आहे. त्याला आमचा विरोध आहे आणि त्याला इथून पुढे जशाच तसं उत्तर दिलं जाईल. एकूणच बघितलं मग राजकारणाची संस्कृती कशी असली पाहिजे, तुमचं काय मत आहे? एक लक्षात घ्या, ही ढवळाढवळ होणार आहे. ज्यावेळी अस्वच्छ पाण्यात एखादी घाण असते, पाण्यातली घाण काढायची असेल तर पाणी ढवळूनच आपण करतो. त्यामुळे थोडीशी ढवळाढवळ, पण इथून पुढे पाणी चांगलं होईल, सुंदर होईल. आपल्यासोबत आणि काही कार्यकर्ते आहेत, तुम्ही काय सांगाल? गोपीचंद पडळकर यांनी बोललेले वाक्याला तुम्ही समर्थन करतात का? महाराष्ट्रातील बहुजनांचे आधारस्थान, गावगाड्यातील आवाज म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रातील बहुजन समाजातील युवक आज आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे बघतो. माझं एकच सांगणं आहे हा भ्रष्टवादीला की आजपर्यंत तुम्ही 40-50 वर्ष जो काय गोरगरिबांच्यावर, वंचितांच्यावर, शोषितांच्यावर जो अन्याय केला आहे, यापुढे तुम्हाला जशाच तसंच उत्तर दिलं जाईल. ज्या प्रकारे तुम्ही अन्याय केलाय त्याची आता परतफेड करायची वेळ आलेली आहे. आणि आता तुम्ही सहन करायचं. 40-50 वर्ष झालं हा शोषित, वंचित समाजाने आम्ही सहन केलेला आहे. आता इथून पुढे तुम्ही सहन करायचं आहे आणि सहनच करावं तुम्हाला लागेल. ही तुम्हाला निर्वाणीचा इशारा आहे माझा. पण गोपीचंद पडळकर जे वाक्य बोलले त्याचं तुम्ही समर्थन करता? गोपीचंद पडळकर साहेब जी बोलल्यात ती गावगाड्यातली भाषा बोलल्यात. जर तुम्ही आमच्यावर खोटे गुन्हे दाखल कराल तर आम्ही तुम्हाला जशाच तशीच उत्तर देऊ. आणि काही लोक आहेत त्यांच्याकडे जाणून घ्या, तुम्ही काय सांगाल की जी आता परिस्थिती आहे राजकारणाची परिस्थिती त्यावर काय सांगाल?
मी एकच सांगतो, आज गोपीचंद पडळकर आमदार साहेब यांनी जो काही शब्द वापरला, ह्या शब्दाचा तुम्ही महाराष्ट्रभर एक वेगळ्या पद्धतीने त्याचा हेतू, एक वेगळ्या पद्धतीने त्याचा विचार केला जातोय. पण आजपर्यंत देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री साहेब ज्यावेळेला यांच्यावर असे शब्द वापरले जातात, अशा वेळेला हे अशी जनता किंवा असे हे नेते मंडळी काय झोपा काढतात का? एवढंच बोलतो. आणि गोपीचंद पडळकर सेठ प्रेमी, मी कट्टर प्रेमी आहे. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गोपीचंद पडळकर बोलले ना, तुम्ही वाक्याला समर्थन करतात का? तुम्ही काय सांगाल गोपीचंद पडळकर काय? मी एक गोपीचंद पडळकर यांचा छोटासा कार्यकर्ता आहे. गोपीचंद पडळकर साहेबांनी जे बोलले ते ग्रामीण पद्धतीनं त्या ह्याच्यात बोललेले आहेत. तर आम्ही शांतते पद्धतीनं शेठचा दुग्धाभिषेक केलेला आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. नाही, राजकारणाची भाषा काय यामुळे घासळते आहे. कुठंतरी राजकारण जे लोक जुने लोक आहेत त्यांचा अवमान केला तुम्ही? अजिबात नाही. यापूर्वी पण बऱ्याच जणांनी आमच्या नेत्यांचे देवाभाऊंचं पण असे त्यांच्या घरच्यांच्याबद्दल हे बोललेले आहेत. नरेंद्र मोदींच्याबद्दल बोललेले आहेत. त्यामुळं ही भाषा ग्रामीण पद्धतीनं बोलले आहेत. त्यामुळं विशेष गोपीचंद पडळकर यांचे समर्थक ते त्यांच्या व्यक्तीवर ठाम आहेत. गोपीचंद पडळकर यांनी बोललेलं ते योग्यच असं त्यांचं म्हणणं आहे. कारण का बाकीचे जे इतर राजकीय मोठे नेते आहेत, पंतप्रधान असतील, मुख्यमंत्री असतील, यांच्याबद्दल तुम्ही ज्यावेळी शब्द बोलता त्यावेळी ते चालतं, पण गोपीचंदने बोलले की तुम्हाला चालत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुजितचं आसिफ मुरसल, न्यूज 18 लोकमत, सांगली.